नमस्कार, आपण बघत आहात आयकॉन महाराष्ट्र न्यूज चॅनल। सिडको येथील काळा गणपती मंदिरात कुलस्वामिनी प्रतिष्ठान व भाजपा मित्रमंडळाच्या वतीने वसुबारस पूजन सोहळा मोठ्या श्रद्धेने पार पडला। या प्रसंगी नामदार अतुलजी सावे उपस्थित होते। गोमाता पूजन करून चारा अर्पण करण्यात आला। गोमातेसह पशुधनाचे संवर्धन आणि त्यांच्या प्रति कृतज्ञ राहण्याची शिकवण या उत्सवातून मिळते असे नामदार सावे यांनी सांगितले। पूजनाने दीपोत्सवाची मंगलमय सुरुवात झाली। खेड्यामध्ये यावर्षी दिवाळी साजरी करण्यासाठी जात आहोत की जो आपला जगाचा पोशिंदा जगाला पोचणारा समाज आपला आज मागे पडतोय, आज तो दुःखी आहे। त्या समाजाला परत नवीन उभारी देणे दिवाळीसारख्या सणाला आणि आपला सण साजरा करण्यासोबत शेतकऱ्यांची जी थोडीशी निराशा झाली आहे ती बाहेर काढून त्या दुःखातून त्यांना दिवाळीसारखा सुंदर साजरा केला तर पुढचा त्यांचा वर्षही चांगला सुखात आनंदात जाईल या इच्छेने आम्ही सुद्धा सगळ्यांनी शेतात जात आहोत आणि एक चांगली दिवाळी साजरी करण्याचा त्यांना विश्वास देत आहोत। सण आहे दिवाळी सण म्हणले की सगळेच जण हिंदू लोक खुश असतात आणि खरी सुरुवात दिवाळीची होते वसुबारसी पूजा करून गाय आणि वासरू पूजा करणं आणि तिथून दिवाळी खरी सुरू झाल्यानंतर तरी दिवाळीची मजा घेता येते, आनंद घेतात। यावर्षी थोडीशी अतिवृष्टी आहे आणि शेतकरी त्यांचं फार नुकसान झालेलं आहे। आम्ही खेड्यामध्ये जातो, तिथून 30 किलोमीटर अंतरावर किरडी गावामध्ये आणि जवळपास 100 महिलांची सहल काढलेली आहे। तिथं जाऊन आम्ही 101 कुटुंबांना शेतकऱ्यांना मिठाई वाटणार आहोत। त्याबरोबरच या सगळ्या महिलांना जो आनंद आहे शहरातून खेड्यामध्ये जाण्याचा आणि दिवाळी मनवण्याचा तो एक आनंद फार मोठा आहे। माननीय अतुलजी सावे हे आत्ताच आले होते, त्यांनी याचं उद्घाटन केलेले आणि आता मी लगेचच त्या किरडी गावात निघतो। 101 गरीब आणि तिथले जे शेतात वास्तव्य करून शेतकरी आहेत त्या सगळ्यांना मिठाई वाटप तर होणारच आहे, त्यासोबतच त्यांचा सत्कार पण आम्ही टावेल टोपी देऊन शेतकऱ्यांचा करणार आहोत। आणि त्यानंतर महिलांना उत्स्फूर्तपणे महाराष्ट्रीयन परंपरेचे गीत गायल्यानंतर त्यांना नाच पण करायचा आहे आणि फुगड्या खेळायच्या आहेत, पारंपरिक जे खेळ आहे ते पण खेळायचे आहे आणि ते सर्व ते वनभोजन केलं ही सण आमची स्वप्न। या परिस्थितीमध्ये आपण एकच करू शकतो की शेतकरी बांधवांना तुम्ही धीर बिलकुल तुमचा सोडू नका, कारण अतिवृष्टी किंवा कुठल्याही गोष्टी या होतच असतात, निसर्ग आहे। देवाला आम्ही प्रार्थना करण्यासाठी उभे आहोत आणि तुम्हीही करा आणि अतिवृष्टी किंवा तुमचं नुकसान झालं त्यावर खचून न जाता पुन्हा एकदा जोमानं आपण या हिवाळ्यामध्ये शेती पेरूया आणि चांगलं उत्पन्न घेऊया।